गुड इव्हनिंग सर्वांना जे ऑनलाईन आहेत त्यांना. अपेक्षा, पायल आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगून द्या मला, म्हणजे मग आपल्याला पुढे स्टार्ट करता येईल. मॉर्निंगला भले तुम्ही अटेंड केलं नसेल पण मग ठीक आहे, त्याचा व्हिडिओ ज्यांना पाहिजे असेल मला मेल आयडी किंवा एक जस्ट रिमाइंड कराल, मी ते व्हिडिओ आज रात्री शेअर करेल. अच्छा बर. ओके, तर ते मी शेअर करेल व्हिडिओ. होपफुली आता क्लिअर असायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन of exercise 8.3. Question number 9. Question number 9. Compute coefficient of variation for team A and team B. So there are two different teams, team A and team B. We have to find out CV. Next, which team is more consistent? So first target is to find out CV individually. CV for team A, CV for team B. Then we can compare them. That is, which team is more consistent. मोर कन्सिस्टंट कोण असणार, त्याचा सीव्ही जास्त असेल तो का कमी असेल तो? मोर कन्सिस्टंट म्हणजे सीव्ही कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. तर थोडंसं विचार करावा लागतो. सीव्ही जो आहे, कोएफिशिएंट सीव्ही मीन्स कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन, हा ज्यावेळेस जास्त असणार याचा अर्थ दिस इज मोर व्हेरिएबल, that is less consistent, or it is also called as heterogeneous. ठीक, आणि ज्याचा सीव्ही कमी आहे, ठीक आहे. आता जास्त आणि कमी मध्ये रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म कशाला म्हणतात ते लक्षात घ्या. 5 कमी आहे का जास्त आहे असं नाही सांगता. जेव्हा तुम्ही 5 ला कोणासोबत कम्पेअर करणार तेव्हा तुम्ही म्हणू शकता की 5 कमी आहे किंवा जास्त आहे. ठीक आहे. So you cannot directly say only for one number. You cannot say whether it is a large number or it is a small number. 1 crore is a large number. काही नाही येते छोट्या गोष्टी. 1 crore खूप छोटा नंबर आहे. कुणाच्या समोर? इन्फिनिटीच्या समोर. So whenever to say whether it is less or it is greater, it has to be compared first. Then we can conclude. तर आता या ठिकाणी मी म्हटलं आहे ज्याचा सीव्ही जास्त म्हणजे 2, ज्याचा सीव्ही जास्त तो कसा असं म्हटलं जाणार? मोर व्हेरिएबल म्हणजे लेस कन्सिस्टंट म्हणजे हेटेरोजेनियस. नेक्स्ट, सीव्ही कमी आहे याचा अर्थ दिस इज लेस व्हेरिएबल, that is more consistent or homogeneous. क्लियर? हे आपण सकाळी बघितलं होतं. आता मला काय पाहिजे? मोर कन्सिस्टंट. मोर कन्सिस्टंट म्हणजे हा म्हणजे ज्याचा सीव्ही कमी असणार तो असणार मोर कन्सिस्टंट. त्याच्याकरता मुळात मला तो घालता सीव्ही काढावा लागेल. आतापर्यंत जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्स बार डायरेक्ट दिलेला होता. इथं सिग्मा आणि एक्स बार डायरेक्ट दिलेला नाही. दोघांकरता वेगळा काढावा लागेल. आपण दोघांसाठी तो फाइंड आउट करू. ओके, सो लेट अस स्टार्ट फॉर टीम ए. अगर तुम्ही डेटा लिहून घेतो, नंबर ऑफ गोल्स 0, 1, 2, 3, 4. Then number of matches played by team A
number of matches team A, number of matches team B. So 9 सांगा डेटा सांगा मला A साठी किती आहे 19 5 16 14 हां B साठी 16 14 10 14 हां 10 14 16 okay so this is the data we have to find first target is to find compute means calculate means to find CV second target which is more consistent which team is more consistent clear formula for CV is find CV okay so first part आपण solve करतो आहे formula for CV is sigma upon x bar into 100 okay now for team A and for team B we need to find out individually sigma and x bar मैं आता ठिकाणी calculation करणार for team A for team A what is x bar and EFI जे given आहे या केस मध्ये त्यांनी x आणि f आपल्याला दिलेले आहे आता x चे फर्स्ट केस मध्ये टीम A साठी x म्हणजे 0 1 2 3 4 EFI फ्रिक्वेन्सी दॅट इज नंबर ऑफ एव्हरीथिंग ठीक आहे बघा आता ते म्हणत होते नंबर ऑफ बॉल्स इज नंबर ऑफ मॅचेस कसं डिसाइड करणार number of goals scored in number of matches so these are 0 goals in 19 matches 1 goal in 6 matches so basically this is your frequency so 0 1 2 3 4 they are extra and for frequency EFI it is 19 6 5 16 14 let us click on the table to find out these two things बघा फॉर्म्युला सुद्धा मी अगोदर लिहिला कारण या दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत and this is from exercise first exercise first नाही exercise second first मध्ये फक्त लिहित होतो okay now to find out x bar first अगोदर काय करणार x bar साठी इथे आपण खाली सम साठी सोडवायचं असतं so x bar is equal to how much summation fi xi upon summation fi that is the formula notice summation fi या सर्वांची सम 25 35 30 30 60 so this sum is 60 now fi xi means xi into fi so here we will calculate fi xi 0 into 19 0 6 1 are 6 5 2 are 10 16 3 are 48 14 4 are 56 and their sum (120) so this is equal to 120 divided by 60 which is equal to 2 clear now to find out standard deviation obviously you are working for which team for team A बघा सर बहुतेक एक क्वेश्चन आहेत ना तुम्ही नोट्स मध्ये जास्त तर कंपेअर नाही करायचं काही वेगळ्या पद्धतीने केलं असतं मी त्याच्यामधून काहीतरी चांगलं म्हणजे टेक्स्टबुकचं चांगलं असेल तर ती तुला आपण घेणार नाही तर नोट्स होतं नाही तर आपण स्वतःची मेथड त्यांनी याच्यामध्ये एकत्र करून टाकलं खिचडी आपण तसं नाही केलं टीम ए सेपरेट टीम बी सेपरेट ठीक एच बार काढून टाका मला काढायचं आहे आता सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन साठी सिग्मा फॉर्म्युला काय आहे आता याला सिग्मा ए म्हणतो त्याला x चे बार म्हणा म्हणजे हा मीन आहे टीम ए चा स्टँडर्ड डिव्हिएशन आहे टीम ए चा म्हणून त्याला ए आपण एक सफिक्स लावू व्हॉट इज द फॉर्म्युला आता बघा फर्स्ट आणि सेकंड आहे फर्स्ट फॉर्म्युला मध्ये स्क्वेअर्ड डेविएशन्स म्हणजे xi - x बार येतात सेकंड फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट 1/n fi xi स्क्वेअर ठीक तर आपण सेकंड फॉर्म्युला करणार which is quite easy
तो फॉर्मूला है 1/n समेशन fi xi square minus x bar square चेक करा फॉर्मूला फॉर स्टैंडर्ड डेविएशन हाच फॉर्मूला आहे n म्हणजे काय n म्हणजे समेशन fi तो माहिती आहे आपल्याला समेशन ऑफ fi into xi square so for that we need to find out xi square या ठिकाणी xi square लेना xi चे स्क्वेअर 0 चा स्क्वेअर 0 1 चा स्क्वेअर 2 चा 3 चा हा झाला xi स्क्वेअर आपल्याला पाहिजे fi xi स्क्वेअर मग किती घालणार fi xi स्क्वेअर म्हणजे आता हा जो fi चा कॉलम आहे तो मल्टिप्लाय होणार xi स्क्वेअरच्या कॉलम सोबत हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय होणार ठीक fi xi square 19 into 0 0 6 1 जा 6 5 4 जा 20 16 9 जा 144 14 into 16 बरोबर आहे का कॅल्क्युलेशन fi xi स्क्वेअर कंप्लीट सॉल्व जॉब याच्या पुढे मला टेबलची गरज नाही आता सम लागेल या सर्वांचे सम 396 394 का 394 मग आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला 1/n summation fi x square nowadays summation fi x square is 394 divided by n that is summation fi it is 60 minus x bar square that is 2 square 60 ने डिवाइड करना 6 ने करूया 6 6 का 34 6 5 का 440 16 का 440 6.566 so you can write it as 57 minus 2 square that is 4 so it is 2.57 ठीक है now this is not standard deviation basically this is variance ना आपण अंडर रूट नाही घेतलेला तर हा व्हेरियन्स आहे अंडर रूट नाही घेतलं अंडर रूट घेतल्यानंतर आपल्याला मिळणार स्टँडर्ड डेविएशन या ठिकाणी standard deviation sigma a equal to under root of variance a equal to under root of 2.57 and 2.57 चा under root किती आहे 1.60 so this is sigma and x bar for team A. So we can find out CV for team A. And therefore, CVA is equal to, it means CV for team A. Formula है sigma upon x bar. Sigma कोणता? Sigma A upon x bar. X bar कुठला? X A bar and into 100. This is equal to, notice sigma A 1.60 divided by x bar that is 2 into 100. So this is 160 upon 2 which is equal to 80.
Okay. Now on the similar grounds, we'll find out all these calculations we have to complete for team B. सगळे calculation आता team B करता repeat करणार आहोत. या ठिकाणी for team B आता बघा सेम टेक्निकने आपण जाणार आहे. म्हणजे आता कॉलम्स मध्ये डिसाइड झालेले आहे. कॉलम्स मी काय कधी लर्न नाही करत आपण कॉलम्स. कॉलम जशी जशी आपल्याला गरज पडत जाते तसं आपण कॉलम वाढवत जातो. आता हे सगळे कॉलम फिक्स झाले. हे टीम बी साठी सुद्धा कसे येणार एक्स आय एफ आय एक्स आय तर एक्स आय एफ आय एक्स आय पुढे एक्स आय स्क्वेअर त्याच्यापुढे एफ आय एक्स आय स्क्वेअर 0 1 2 3 4 के मागच्या वर्षी आपण 10 पर्यंत असतात ते आपण घ्यायचं त्याचं आपण माहिती वाटून ठेवलं आनंद झाला अरे वा आपलं सर्कस करता नाही पण म्हणजे आपण हे कसंच करायचो एक्स आय एफ आय कॉलम सगळं ते देणार एक्स आय आपण सगळे लिहून घेतले आता आपण लिहिणार एफ आय ओके नाउ एफ आय जे आहे ते आपण ऑलरेडी निघाले 16 14 10 16 14 10 14 16 चेक करायचं बरोबर आहे का बघ आता एफ आय एक्स आय मल्टिप्लिकेशन आहे फक्त 0 * 16 0 14 10 2 जा 14 3 जा 16 4 जा एक शेवटचा मला शेवटची रो म्हणून आपण शेवटची रो असते समेशन साठी लास्ट रो असणार आहे समेशन साठी समेशन एफ आय पण लागणार आपल्याला किती होतं 70 मॅट्रिक्स एफ आय एक्स आय म्हणजे सम 140 so this is sum then x I square 0 1 2 the square 4 3 the square 9 4 the square 16 then f I x I square 16 0 the 0 14 1 the 10 4 the 14 9 the 1 26 okay 16 into 16 आणि त्यांची सम किती 436 ओके म्हणता now let us complete all these calculations for team B सगळे कॅल्क्युलेशन टीम बी करता रिपीट होणार अगोदर मला त्याचा फाइंड आउट करायचा आहे मीन तर मी त्याला म्हणतो xb बार म्हणजे मीन फॉर टीम बी and it is what solution fi x upon summation fi which is equal to summation fi x is 140 divided by 70 which is equal to 2 now and you can observe बघा दोघांचा एवरेज सेम आला दोघांचा एवरेज आता x बार म्हणजे 2 आणि त्याचा सुद्धा 2 दोघांचा तीन सारखा झाला का तरी सुद्धा नाही आपण ते कशावरून ठरवणार CU ठीक आहे तर CU वरून ठरवणार हा झाला xb बार नेक्स्ट व्हेरियन्स ऑफ A या ठिकाणी आपण फाइंड आउट करणार व्हेरियन्स ऑफ B variance summation fi xi square minus x bar square so 1 upon 8 means 60 summation fi x square किती आलेला आहे 436 divided by 60 minus 70 sorry यानी 70
So here is 70 minus x bar square, that is 2 square. Below the 436 upon 70. Jara calculate. upon 70. 6.228 minus 2 square is 4. So it is 2.228. Now let us find out standard deviation for team B. So it is sigma B, which is under root of variance B. So it is under root of 2.228. Then the square root find out here, it comes out to be 1.49. बघा दोघांचा मीन सारखा आहे, मात्र दोघांचं स्टँडर्ड डेविएशन वेगवेगळं आहे. याचा स्टँडर्ड डेविएशन 1.6 आहे, त्याचं 1.49 म्हणजे 1.5 म्हणू शकतो आपण ते आहे. Now let us find out this CVA होता, त्या ठिकाणी आपण काय करणार CVB. So therefore CVB plus sigma B ठीक upon XB bar into 100. Now sigma B 1.49 divided by 2 into 100. This comes out to be 74.5. And this is always into 100 slide would CV further side 80%, 74.5% percent. So it is a unitless quantity. याला युनिट नाहीये, फक्त पर्सेंट आहे. पर्सेंट मध्ये असल्यामुळे आपण याला कंपेअर करू शकतो. सो फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला. काय होता फर्स्ट पार्ट? फाइंड सीवी. तो फाइंड सीवी केला आपण. याच्याकरता टीम ए साठी 80%, टीम बी साठी 74.5%. सेकंड पार्ट काय आहे? व्हिच इज मोर कन्सिस्टंट. सेकंड पार्ट व्हिच इज मोर कन्सिस्टंट. सांगा कोण आहे? टीम ए का टीम बी? टीम बी. म्हणजे लिहायचं कसं लिहायचं? Since CBA is greater than CBB, therefore team B is more consistent. ठीक आहे. तर हे सगळ्यात शेवटी जे दोन चॅप्टर आलेले आहेत स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी, हे सुद्धा इंटरलिंक आहेत. प्रोबॅबिलिटी सेट्स सोबत सुद्धा इंटरलिंक होते. मी अगोदर बोलतो सेट्स, फंक्शन रिलेशन नाही म्हणत, फक्त सेट्स. तर सेट्स प्रोबॅबिलिटी हे इंटरलिंक असतात. सिमिलरली प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स हे सुद्धा एकमेकांशी इंटरलिंक असतात. आणि प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्सचा सगळ्यात चांगला उपयोग ते करतात बुकी. त्यांना काय म्हणतात? बुकी, आकडे घेणार. ठीक आहे, ते आपल्याला करायचं नाहीये. पण लक्षात ठेवा की स्टॅटिस्टिक्स हा जो पार्ट आहे त्याच्यावर म्हणजे तो ज्याचा स्ट्रॉंग असेल ते त्या ठिकाणी बरोबर फाइंड आउट करू शकतात. कारण त्यांना वेगवेगळे पॅरामीटर्स लागतात डिपेंडिंग अपॉन द गिवन डेटा, गिवन इन्फॉर्मेशन. टीम ए कन्सिस्टंट आहे का टीम बी कन्सिस्टंट आहे. ठीक आहे. मग जर मला नंबर ऑफ पोल्सचं काही वेट करायचं असेल, वेटिंग जे म्हणतो आपण, ते करण्याकरता अशा पद्धतीचा उपयोग होणार. क्लियर आहे? म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड वरून काहीतरी मीनिंगफुल इन्फॉर्मेशन फाइंड आउट करणे. सेम थिंग हॅपन्स विथ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी सुद्धा तोच विषय आहे. पत्ते वगैरे येतात त्याच्यात, पास करून येतं ना, म्हणजे मग विषय आला आज कोण खाऊ घालणार, लगेच पास करा. ठीक आहे. आज समोसा कोण खाऊ घालणार, पास करा. हे बेटिंग झालं. कोण जिंकणार, म्हणजे कोण जिंकणार म्हटलं तर त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी पिक्चर मध्ये तो नेक्स्ट चॅप्टर आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपतो आहे. क्लासवर होमवर्क आता काय आहे ते आपण बघू. आपला क्लास मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघंही 6:30 पर्यंत आहे. ठीक, इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारून घ्या. तुमचं काय आहे
विचारून घ्या यांना एकदा ऑनलाईन मध्ये आहे ते. ओके ओके अपेक्षा वी कॅन डिस्कस दिस. आपण करू डिस्कस ते अपेक्षा. नेक्स्ट अजून काही डाऊट असतील तुमचे तर ते विचाराल. आणि आता मी मीटिंग एंड करतोय बट बिफोर दॅट मी तुम्हाला क्लासवर्क आणि होमवर्क देतो आहे कारण आता आपला क्लास मागेच तुम्हाला थोडासा होमवर्क जास्त दिलेला होता पण तुम्ही परत क्लास करून समजून केले तर काही क्वेश्चन रिव्हिल असतील झाले असेल तर आपल्याला गोष्ट आहे क्लासवर्क मध्ये miscellaneous exercise 8 question first. So that is MCQ for now. Then homework for today. Exercise 8.2. Sorry, 8.3 complete. 8.3 complete. That is homework for today. चलो जरा स्टार्ट करा पटकन. Today. Tomorrow. Class at 10 AM. Online, offline. तर काय करायचं बघ. अंडर रूट काढून दाखवू. दोन डेसिमल पर्यंत आवश्यक आहे. त्याच्या पुढे तुम्ही काय एक्सपेक्टेड पण नाहीये की काढलं पाहिजे. नाही झिरो नाही येणार आपल्याला. झिरो येणारच नाही. झिरो कधी येणार जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर. आणि परफेक्ट स्क्वेअर असेल तर मग आपल्याला त्याची गरजच नाही. परफेक्ट स्क्वेअर जर असेल 2.25 समजा 2.25 तर 15 पण म्हणजे 1.5 होणार. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर करता आपल्याला तो झिरो परफेक्ट स्क्वेअर मध्ये येणार. रिमाइंडर ज्याला म्हणू आपण. आणि त्याच्याकरता आपल्याला त्या मेथडची गरजच नाही. ती मेथड कोणासाठी लागणार आपल्याला जो परफेक्ट स्क्वेअर नाही त्याच्यासाठी. ठीक. परत बघा उद्या त्याच्यावर आपण डिस्कशन करू. उद्या डिस्कशन करू त्याच्यावर. काय बर मग एक 4-5 दिवसांचा विषय आहे कारण आपल्याला एक चॅप्टर हे कम्प्लीट करायचं. ठीक आहे. बरं जे आलाय त्यांनी आता मिसलेनियस एक्सरसाइज 8 करा. आजच्यासाठी होमवर्क आहे एक्सरसाइज 8.3 आता लगेच कम्प्लीट करा. तुम्ही आताच कम्प्लीट करा. आपण सोबत डिस्कस पण करू. So I'm ending the meeting for here. Let's meet tomorrow.